शीतल रंगोली क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पासाठी आसन. 5 इंच मेजरमेंट घ्यायचं आहे, कर्कटकच्या साहाय्याने आणि असा सर्कल करून घ्यायचा आहे. हा सर्कल झाल्यानंतर आपल्याला दुसरा सर्कल बनवायचा आहे. तो आहे 3 इंचावरती, कारण 2 इंच वरतून आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे. हे पहा, 3 इंच घेतलं आणि असं सर्कल करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर कर्कटक नसेल तर तुम्ही प्लेटचा पण वापर करू शकता. मोठ्या ताटाचा आधी करायचा, नंतर प्लेटमध्ये ठेवायची आणि आखून घ्यायचं बरोबर. 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि सर्कल करायचं आहे. आता हे मधलं आपलं पूर्ण झालं आहे. आता आपल्याला पाकळी बनवायची आहे. पाकळीचं मेजरमेंट सांगत आहे. त्यासाठी आपण घेतला आहे 4 बाय 5चा कॅनव्हास. खाली रुंदी 4 इंच आहे आणि लांबी 5 इंच आहे. मध्ये सेंटर काढला 2.5चा आणि त्यानंतर अर्धा इंच आपल्याला खालून कमी करायचा आहे. 1.5 इंचावरती मार्जिन घ्यायचं आहे आणि पूर्ण असं आखून घेऊया. आधी वरतून पानाचा शेप देऊन घ्यायचा, असा हलक्या हातानं गोल करून घ्यायचं आहे बस. आणि इथे 1.5 इंच मार्जिन खालच्या साईडला आणि हा पण तिथे पॉईंटला मिळून घ्यायचा आहे लाईन. आता हे कट करून घेऊया आपण. हे पहा, कट करून झाल्यानंतर सांगते मी तुम्हाला काय करायचं. पुढे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे बरोबर शेपमध्ये. फोल्ड केलेला आहे पेपर. कॅनव्हासवरतीच मी डिझाईन दाखवते. हे पॅच पण कॅनव्हासवरतीच दाखवते, कारण की हे पाहता इथे ठेवायचं आहे. पहिले आपण सर्कल केलेला 4चा तो, आणि हे पूर्ण आखून घ्यायचं आहे. दोन्ही पानामध्ये अंतर ठेवायचं आहे 2 सेंटीमीटर आणि असं आखून घ्यायचं आहे पूर्ण. ते का ठेवले अंतर मी सांगते पुढे. माझ्या पद्धतीने रांगोळी मॅट बनवाल तर चुकणार नाही, बरोबर परफेक्ट जमणार सगळ्या रांगोळी मॅट. त्यामुळे एकदा चॅनलला नक्की भेट द्या आणि पूर्ण व्हिडिओ पहा. भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. पुढे पण असेच व्हिडिओ येत राहणार आहेत. त्याच प्रोसेसने पूर्ण आपण कंप्लीट करून घेऊया. हे पहा, आणि थोडंसं एक्स्ट्रा राहिले तर आपण बरोबर ॲडजस्ट करून घेऊ दोन्ही पानाच्या मध्ये. हे पूर्ण मी कट करून घेतलं आहे आणि मध्ये पहा अशा थोडंसं कट करायचं आहे आणि हे पाकळी व्यवस्थित आपली फोल्ड झाली पाहिजे. आपण जे पाकळीसाठी पान बनवलं होतं तेच आपल्याला पान खाली वापरायचं आहे. हे पहा, पहिलं मेजरमेंट सांगितलेलं आहे ह्याचं, तेच पान घ्यायचं आहे. पूर्ण आखून घ्यायचं आहे आणि 10 पान पाहिजेत आपल्याला. ह्याला आपण ग्रीन कलरचा वापर करणार आहोत खाली लोटसच्या. हे सेपरेट करून घेऊया पूर्ण. आता हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. एक पान पूर्ण सेपरेट करायचे. मैत्रिणींनो, तुम्हाला मला एक सांगायचं आहे, जी ॲड लागते मध्ये ती पूर्ण पहा, त्यामुळे मला हेल्प होते. हे 10 पान आपल्याला व्यवस्थित कट करून तयार करायचे आहे. हे खाली पानासाठी यूज होणार आहे. आणि पुढे आपल्याला हे पहा अशा पद्धतीची तार घ्यायची आहे. तुम्ही कोणतीही तार घेऊ शकता बारीक साईजमध्ये आणि त्याला मास्किंग टेपने चिटकवा. आता हे माझ्याकडं वरतून प्लॅस्टिक आहे त्याला, त्यामुळे मी ग्लूने चिटकवणार आहे. कट केलं आहे. हे 10 इंच आपलं पान 5चं आहे, हे डबल घेतलं आहे 10 इंच. अशाच पद्धतीने 10 बनवून घ्यायचे आहे आपल्याला. ही तार डबल फोल्ड करायची आहे. 10 इंच घ्यायचं आहे, 5-5 इंचावरती फोल्ड करायचं आहे मध्ये. कट करून घेऊया आणि कट करून झाल्यानंतर चिटकवायचं आहे. थोडासा ग्लूचा वापर करून चिटकवणार आहोत आपण. हे पहा तयार झाले. आता डबल फोल्ड पण करून घेतले मी. फोल्ड साईड वरच्या साईडला करायची आणि ओपन साईड खालच्या साईडला, आणि असं मध्ये व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे.
ह्याच पद्धतीने सर्व पान कंप्लीट करायचे आहे आणि साईडला पण आपल्याला नंतर लावायचं आहे पूर्ण तार. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याचं कलर कॉम्बिनेशन मी उद्या दाखवणार आहे, नक्की तो व्हिडिओ पहा. बाय सर्वांना.